असलेल्या पावसामुळे बुलडाण्यातील शेगावात पुराची स्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे तालुक्यात येणाऱ्या बोर्डी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे। त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरलं असून अनेक घरादारांसह शेतीचं नुकसान झालंय। विदर्भातील बऱ्याच भागात लोक पावसाची वाट पाहत आहेत, मात्र बुलडाण्यातील शेगावात पावसानं अशी हजेरी लावली की सर्वत्र हाहाकार माजला। गेल्या 24 तासात 162 मिलीमीटर पाऊस पडल्यानं बोर्डी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे। त्यामुळे जलंब, भाटरगाव, भास्तन, मध्यखेड या गावात पाणी शिरल्यानं जनजीवन अस्तव्यस्त झालंय। घरांबरोबरच पाळीव प्राणी आणि जीवनावश्यक वस्तूही वाहून गेल्या आहेत। सोबतच 500 हेक्टरची शेती या पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे। या स्थितीची शेगावच्या तहसीलदारांनी तपासणी केली। 65 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस म्हणजे तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि माटरगाव जलम, त्यानंतर माटरगाव खुर्द यासारख्या काही गावामध्ये जे नाल्याला नदीला जो पूर आलेला आहे त्या पुराचा फटका काही घरांना बसलेला आहे। त्याचा सर्वे सकाळपासून आमचे तलाठी मंडळाधिकारी करीत आहेत। त्याचप्रमाणे जर शेतीचं जे काही नुकसान झालेलं असेल त्या नुकसानीचं सुद्धा जॉईंट सर्वे उद्या सकाळपासूनच म्हणजे प्राथमिकता आम्ही पाहणी केलेलीच आहे, त्याचा जॉईंट सर्वे सुद्धा उद्या सकाळपासून करण्यात येईल आणि अंतिम रिपोर्ट येत्या 3 ते 4 दिवसात सादर करण्यात येईल। पुराचं निरीक्षण केल्यानंतर तहसीलदारांनुसार जवळपास 80 लाखांचं नुकसान झालंय। सोबतच तहसीलदारांनी पीडितांना आवश्यक मदत देण्याचं आश्वासन दिलंय। त्यांनी त्वरित आवश्यक सामग्री देण्याचेही आदेश दिलेत। बुलढाणा जिल्ह्यातील जलम, माटरगाव, भास्कर या गावाला मध्यरात्री महापूर आल्याने अनेक शेतकऱ्यांची घरे वाहून गेली आहे। यामध्ये 150 ते 200 शेतकऱ्यांची घरे वाहून गेल्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर बसलेला आहे। त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत मिळावी व तातडीची मदत यांना जाहीर व्हावी यासाठी शेतकरी कुठेतरी वाट पाहत आहे। कृषी न्यूज साठी राहुल खंडारे, बुलढाणा।